मनसे म्हणजे राज ठाकरेंचा पक्ष. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष की ज्या पक्षाने नवनिर्माण घडवण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं का? नाही झालं तर त्यामागची कारणं काय? मनसे हा असा पक्ष आहे की ज्या पक्षाला खूप लवकर भरारी मिळाली. पहिलीच निवडणूक 2009 साली या पक्षाच्या 13 जागा निवडून आल्या. हे खूप मोठं यश होतं. पण ते यश मनसेला का टिकवता नाही आलं? यामागची कारणं काय? आमदारांची झालेली फोडाफोड आणि 14 साली आलेली मोदी लाट, त्यामुळे मनसेचा एकच आमदार निवडून आला. 19लाही तेच झालं. 24ला महाराष्ट्राच्या राजकारणात स्पेस तयार झाली होती. मनसेला ही सुवर्ण संधी होती. पण त्या संधीचं सोनं का नाही झालं? संधी कशी हुकली? आपण पाहिलं, मोदी हेच देशाचे पंतप्रधान हवेत म्हणून महायुतीला बिनविरोध पाठिंबा हा मनसेने दिला. बरं, मग विधानसभेच्या निवडणुका लागल्या. विधानसभेत मनसेने ठरवलं की मनसे स्वबळावर लढणार आणि ते एका अर्थी सुद्धा होतं. पण असं काय झालं की एवढं मोठं अपयश हे मनसेच्या वाट्याला आलं? आज मनसे ह्या पक्षाची मान्यता काढून सुद्धा घेतली जाऊ शकते. ही वेळ पक्षावर का आली? या गोष्टींचा मनसेने विचार केला पाहिजे. राज ठाकरेंच्या बदलत असलेल्या भूमिका याचा प्रभाव पण मतदानावर पडला. राज ठाकरेंच्या सभेंना खूप गर्दी होती, पण त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये का नाही झालं? या सगळ्या गोष्टींची काहीतरी कारणं असतीलच ना. तीच आपण या व्हिडिओतून पाहू. पहिलं म्हणजे बदलत्या भूमिका. पहिल्यांदा मोदींना पाठिंबा दिला, परत त्याच मोदींच्या भाजपचा विरोध केला. त्यानंतर पुढच्या निवडणुका आल्या तर त्याच पक्षाला मोदी हवेत म्हणून बिनविरोध पाठिंबा दिला. परत त्याच पक्षाच्या विरोधात उमेदवार देऊन निवडणुका लढल्या आणि असं म्हणलं की त्या पक्षासोबत आम्ही सत्तेत जाणार. हे सगळं कुठंतरी महाराष्ट्राच्या जनतेला न पटणारं होतं. बदलत असलेल्या भूमिका यामुळे कुठंतरी मनसेचा मतदार हा विचारात पडला. हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे संघटना. तर मनसे ही महाराष्ट्राच्या गावाखेड्यांपर्यंत अजून पोचली नाही. आपण इतर पक्ष बघतो, त्या पक्षांमध्ये अनेक छोट्या मोठ्या संघटना आहेत. जसे की भाजपच्या पाठीशी संघ आहे, शिवप्रतिष्ठान आहे. त्यामुळे भाजपला त्या संघटनांचा खूप फायदा होतो. हे आपण पाहिलंच. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांची जागा. तिथे भाजपला यश कसं मिळालं? पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं बेडे गुरुजींवरचं वक्तव्य हे लोकांनी लक्षात ठेवलं आणि त्याचा काय परिणाम झाला हा तुमच्या पुढेच आहे. राज ठाकरे स्पष्ट वक्ते आहेत. जे मनात असतं तेच होटांवर. त्यामुळे अनेक वेळा अनेक लोकांबद्दल राज ठाकरे बोलले. तेच लोकांनी लक्षात ठेवलं. त्याचाही परिणाम झाला. छोट्या मोठ्या संघटना की ज्या राज ठाकरेंनी आपल्या सोबत घ्यायला पाहिजे होत्या. ठीक आहे, राज ठाकरेंना काही त्यांच्या भूमिका नाही पटत, पण त्या संघटनांचा हेतू लक्षात घेऊन राज ठाकरेंनी त्यांना सोबत घ्यायला पाहिजे होतं. त्या संघटनांच्या मदतीने राज ठाकरेंना पक्ष वाढवण्यासाठी मदत झाली असती. पण कुठेतरी मनसे तिथे कमी पडली. पुढचं कारण म्हणजे कमी असलेले दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेते. असे नेते की जे लोकांपर्यंत पोचतील, गाव खेड्यापर्यंत जातील. आता आपण अजित पवारांचं उदाहरण घेऊ. त्यांच्याकडे काय आहे? त्यांच्याकडे असे नेते आहेत की जे आपापल्या मतदारसंघात एक होल्ड ठेवून आहेत की त्या मतदारसंघात त्या नेत्यांची वेगळी ताकद आहे. ही ताकदसुद्धा राष्ट्रवादीनेच दिली. सहकार क्षेत्र असो, कारखाने असो, सगळीकडे त्या नेत्यांना ताकद दिली. जनसामान्यांपर्यंत पोचवलं. त्याचाच फायदा त्यांना भेटला. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी मनसे कमी पडते. राज ठाकरेंसारखा नेता महाराष्ट्रात नाही आणि त्या परत होऊही शकत नाही. राज ठाकरेंकडे पाहून बाळासाहेबांची आठवण होते. तीच शैली, तोच रुतबा. पण बाळासाहेबांसारखं यश हे राज ठाकरेंना का नाही मिळत? राज ठाकरेंकडे संधी होती की लोकसभेत महायुतीसोबत जायचं. 2-3 जागा मिळत आहेत त्या घेऊन त्या लढवायच्या. त्यातील 1 ते 2 खासदार मनसेचे लागलीच असते. मनसेला पक्ष बांधण्यासाठी मदत झाली असती आणि तसंच विधानसभेतही झालं असतं. मनसेला काही जागा भेटल्या असत्या. त्यातील 10 आमदारसुद्धा निवडून आले असते. मनसे सत्तेत असती. राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि विधानसभा ही स्वबळावर लढली
पण राज ठाकरेंनी हा विचार करायला पाहिजे होता की आपण निवडणुका झाल्यानंतर सुद्धा महायुतीतच जाणार आहोत, हे आपण आधी बोलत सुद्धा आहोत. त्याच जर महायुतीसोबत जागा लढल्या तर त्याचा फायदा होईल, पक्षबांधणी होईल, पक्ष वाढेल, सरकारमध्ये असले की काही कामं करता येतात, लोकांच्या नजरेत राहता येतं. पण मनसे आत्तापर्यंत सत्तेत न आल्यामुळे ते सगळं शक्य झालं नाही आणि आता ते खूप कठीण झालं आहे. राज ठाकरेंकडे संधी होती, पण त्यांनी स्वबळावर लढणं निवडलं. हा स्वबळावर लढले ह्यामागे सुद्धा एक विचार होता, पण महाराष्ट्राची जनता त्यांच्यासोबत उभी नाही राहिली. हां, ते एक नवीन महाराष्ट्र घडवू शकतात, पण त्यांच्यासाठी ते एकट्याने शक्य नाही. कारण की आता महाराष्ट्राचं राजकारण असं झालं आहे की त्यात कोणताच एक पक्ष मोठा होऊ शकत नाही. युत्या आघाड्या असंच राजकारण चालणार. पण त्यासाठी कोणासोबत तरी जायला लागणार. राज ठाकरेंनी हाच विचार करायला पाहिजे. ह्या निवडणुकांमध्ये संधी असून सुद्धा ती घेता नाही आली. पण महायुतीच्या योजना, ती लाडकी बहीण असो वा कुठली इतर, आणि संघांचं मिळालेलं पाठबळ, त्यांनी केलेला प्रचार, या सगळ्या गोष्टींमुळे महायुतीला एक मोठं बहुमत मिळालं. ते का शक्य झालं? कारण महायुती सत्तेत होती. मग राज ठाकरेंनी त्याच विचार करणं गरजेचं आहे. आज राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना राजकारणाच्या रिंगणात उतरवले आणि अमित ठाकरेंना राजकारणात कसं मोठं करता येईल आणि त्यांच्यामध्ये पक्ष कसा मोठा करता येईल हे राज ठाकरेंना समजणं गरजेचं आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की अमित ठाकरे हा मनसेचा नवीन चेहरा होऊ शकतो. तो सामान्य नागरिकांच्या मनाला भावेल असा नेता आहे. पाहू मनसे आणि राज ठाकरे काय करते. या व्हिडिओमध्ये एवढंच. याबद्दल तुमचं मत काय आहे एक कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशा अनेक व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.